नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। विदर्भातील 6 जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज पावसाची शक्यता। वर्ध्यात 2 दिवसात शेकडो एकरवरील रब्बी पिकांना अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। गहू, हरभरा, कापूस, भाजीपाल्याचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपुरात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका। संत्राबागांचं मोठं नुकसान। संत्रा गळून पडल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। वर्ध्याच्या देवळी तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांना नुकसान। शरद पवार गटाचे नेते समीर देशमुख यांच्याकडून नुकसानीची पाहणी। यवतमाळच्या मुंबरखेडा तालुक्यात गारपिटीचा फटका। 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल। नागपुरात गारपिटीमुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान। कापूस काळा पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। अमरावतीला 123 कोटींचा पीक विमा मंजूर। मात्र वर्षभरात अद्यापही शेतकऱ्यांना मदत नाही। 79,000 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत। हिंगोलीत रब्बी हंगाम अखेरच्या टप्प्यात असतानाही शेतकरी पीक कर्जापासून वंचित। केवळ 46% शेतकऱ्यांना कर्ज। हंगाम संपल्यावर कर्ज देणार का? संतप्त शेतकऱ्यांचा हा सवाल। पुण्याच्या मावळमध्ये पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू पीक जोमदार। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। यवतमाळमध्ये खासदार भावना गवळींकडून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांना सूचना। नांदेडमध्ये टोमॅटोचे दर पुन्हा घसरले। टोमॅटोच्या कॅरेटला केवळ 250 रुपये दर। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। यवतमाळमध्ये भाजप नेते हंसराज अहिरांवर शेतकऱ्यांचा रोष। गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांच्या रोषापुढे हंसराज अहिर यांनी जोडले हात। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात पंचनाम्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर महम्मदपूरमधील शेतकरी संतापलाय। केवळ सर्व्हे करून मदत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा हा संताप। नाशिकच्या गिरणा धरणातून 1,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाशीमध्ये कृषी विभागाकडून आयोजित कृषी महोत्सवाचं खासदार भावना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन। शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज। अहमदनगर तालुक्यातील विहिरीत आणि तलाव कोरडे ठाक। उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती। शासनानं किमान पिण्याच्या पाण्याची टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी। निर्यात बंदीमुळे विदेशात कांद्याचे भाव 10,000वर। चेन्नई, मुंबई आणि बिहारमधून विदेशात कांद्याची तस्करी। निर्यात बंदी उठवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। निर्यात बंदीमुळे व्यापाऱ्यांकडून कांद्याची तस्करी। फळांच्या पेट्यांमधून बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत कांद्याची तस्करी। निर्यात बंदीमुळे भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। निखिल बागळेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। भाजप कार्यालयावर आंदोलन करण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध। पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिकमध्ये दिव्यांग भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला बच्चू कडूंना न बोलवल्यानं महानगरपालिकेसमोर ठिय्या। निषेध व्यक्त करत महानगरपालिकेसमोर दिव्यांग बांधवांचा ठिय्या। धुळ्यात समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मागासवर्ग आयोगाला पत्र। समता परिषदेचा मराठा आरक्षणाला विरोध। हरकतीची दखल घेण्याच्या पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे। वाशीमध्ये सगेश्वरे मसुद्याविरोधात ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवणं सुरू। सर्व हरकती राज्य सरकारकडे जमा करण्यात येणार। वर्ध्याच्या देवळीत युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन। मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक। गारपीट अवकाळीनं पिकांचं नुकसान। सरसकट नुकसान भरपाईची मागणी। शहापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागणीसाठी रमाई ब्रिगेडचं आंदोलन। तर शहापूर आज बंद पाळण्यात आलेला आहे। वाशीमध्ये मूर्ती विटंबना थांबवण्यासाठी जयंत दिगंबर पंथीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं संपूर्ण निवेदन सुपूर्द करण्यात आलं। कोल्हापूर शहरातील रस्ते कामात पालिकेचा सावळा गोंधळ सुरू। पाईपलाईनच्या कामासाठी नवं डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा उखडलेत। पालिकेच्या शून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत। भंडाराच्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसचं आंदोलन। कामगार किटसाठी तालुका स्तरावर नोंदणी, अंतिम वितरण करण्याची होते मागणी।
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा रास्ता रोको. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी. भंडाऱ्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियान. भारतीय युवा मोर्चाचा उपक्रम. अभियानाला मोठ्या संख्येनं नागरिकांचं समर्थन. भंडाऱ्यात आशा सेविकांच्या संपामुळे हत्तीरोग निर्मूलन मोहीम अडचणीत. मनुष्यबळाअभावी औषध वाटपाला फटका. बुलढाण्यात आज सकल धनगर समाजाच्या वतीनं बंदची हाक. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी. आरक्षणाच्या मागणीसाठी 15 दिवसांपासून उपोषण सुरू. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील शिवारातील गायी चोरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. चोरीला गेलेल्या गायी शेतकऱ्यांच्या ताब्यात पुन्हा. नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावावर सीसीटीव्हीची नजर. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 24 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील मांजरवाडीमध्ये अनेक शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद. पकडलेल्या बिबट्याला माणिकोट डोह निवारण केंद्रात नेण्यात आलाय. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर साकारलाय गणपतीचं वाळूशिल्प. संजू हुले यांनी 1 टन वाळूपासून रेडीच्या स्वयंभू गणपतीचं वाळूशिल्प साकारलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील 1724 अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन. अंगणवाडी सेविकांनी स्मार्टफोनची केली होती मागणी. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या भाड्यात दरवाढ. आयोजकांना 3000 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार. सांगलीत जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त 108 सूर्यनमस्कार. 6 ते 75 वयोगटातील 200 पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग. जळगावात 18व्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. राज्यभरामधून भाविकांची मुंजोबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी. अमरावतीच्या कौंडण्यपुरात खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आढळली. डंबे कुटुंबियांकडून विधिवत पूजा करत मूर्तीची स्थापना. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना स्थावर मालमत्तेत हिस्सा नाही. शासकीय योजनांचा देखील लाभ मिळणार नाही. नांदेडच्या इरगी या ग्रामपंचायतचा हा ठराव. वाशिम जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची 60% पदं रिक्त आहेत आणि उपचारांसाठी रुग्णांची त्यामुळे फरफड होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची होते मागणी.